महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या तहसीलदार सुनील पाटील यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. महिलांचे आमरण उपोषण. खामगाव दिनांक 2 जुलै ग्रामपंचायत खामगाव ग्रामीणमधील गंभीर पाणीटंचाई, नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात झालेली दिरंगाई तसेच संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेच्या निषेधार्थ खामगाव ग्रामीण परिसरातील महिलांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. वारंवार निवेदने, पाठपुरावा व प्रशासनाकडे मागण्या करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. दिनांक 17/6/2026 रोजी तहसीलदार खामगाव यांनी खामगाव ग्रामीणच्या महिलांबाबत केलेल्या अपमानास्पद व आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी करून त्यांच्यावर शासकीय व कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच हंसराज नगर येथील अवैध पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायत खामगाव ग्रामीणच्या ताब्यात घेऊन संपूर्ण खामगाव ग्रामीणला समान पाणीपुरवठा करण्यात यावा. हंसराज नगर, आदर्श नगर येथील अवैध नळ जोडण्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी. या मागण्यांसह अन्य मागण्या घेऊन महिलांनी चक्क उपविभागीय कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले असून सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य होईपर्यंत आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही. प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेऊन न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असा उपोषणकर्त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी शोभा कासारे, अरुणा गलगे, वैशाली तायडे, स्वाती देवळे, शशी सारसबेन, माधुरी साखरे, खुशी वाघ, नंदिनी इगडे, रेखा शर्मा, शारदा राऊत, पुष्पा जाधव, नंदा तोंडे, सुकेशिनी वानखडे, सपना सदाशिव, वर्षा नेमाणे, रंजना बगाडे, गौरी सावरकर, सुनीता वानखडे, रेखा पैठणकर, वंदना इंगडे, सुवर्णा हिवराडे, रेखा आंबोरे, रुक्मा मोरे या महिला उपोषणाला बसल्या. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष संजय बगाडे, जिल्हा प्रभारी रिपब्लिकन सेनेचे भीमराव दादा गवई, काँग्रेस नेते कैलासभाऊ फाटे, ओबीसी नेते सूरज बेलोकार, अविनाश हिवराडे, राजू राऊत, राहुल कासारे, नकुल चव्हाण, वंचित पदाधिकारी प्रशिक उमाळे, बाळू मोरे, आकाश सरदार, संगपाल वाकोडे आदींनी उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह अपडेट. श्यामल नगरचा पाण्याचा प्रश्न हा पाण्याचा प्रश्न राहिला नसून तहसीलदारांकडे पाण्याच्या प्रश्नासाठी गेलेल्या ह्या महिला, या महिलांना शाबराच्या शेतामध्ये स्वतः तहसीलदार साहेबांनी बोलावून, ते आमच्या समोर बोलावून त्या ठिकाणी त्यांचा अपमान तर केलाच, परंतु अश्लील भाषेमध्ये तहसीलदार साहेब या महिलांसोबत बोलले. पाण्याचा प्रश्न बाजूला राहिला. आता या महिलांचं असं म्हणणं आहे, शहर पोलीस स्टेशन खामगावला गेल्या 17 तारखेला या महिलांनी तहसीलदारांवरती गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिलेली आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. म्हणून ह्या महिला आज श्यामलनगरच्या सर्व महिला तहसीलदारांवर, खामगाव तहसीलदारांवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे यासाठी उपोषणाला बसल्या आहेत. आणि त्यांचा ठाम निर्णय आहे की जोपर्यंत तहसीलदार सुनील पाटील यांच्यावरती योग्य ती कारवाई होत नाही, जोपर्यंत विविध कलमान्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत त्या उपोषणाला ठाम आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा जिल्हा सचिव या नात्यानं मी यांना पाठिंबा द्यायला आलो आहे. आमचा पक्ष हा नेहमीसाठी महिलांचं पाठीराखण करतो आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचे आश्वासनं महिलांना देत नाही, परंतु महिलांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहतो. आणि जोपर्यंत तहसीलदार साहेबांवर गुन्हा दाखल होणार नाही, आम्ही यांच्या सोबत आहोत. यांच्या ज्या महिलांच्या मागण्या आहेत त्या कोणत्या मागण्या ते काय पूर्ण करणार? त्यांचं श्यामलनगरपर्यंत जो हायवे आहे, त्यांचा जो रस्ता आहे तो व्यवस्थित झाला पाहिजे, ती त्यांची मागणी आहे. पाण्याची टंचाई जे आता 15 दिवसापासून त्यांची चालू आहे, प्रत्येक चॅनलवर त्यांनी दिला आहे. 15 दिवसापासून त्यांनी पूर्ण त्यांच्याकडे पाठपुरवठा केलेलाच नाही आहे त्या गोष्टीचा. व्हिडिओ सर आता आले आणि त्यांची मागणी तात्पुरती त्यांनी हो म्हटलंय की बा आम्ही पाणी तुम्हाला 2 दिवसामध्ये किंवा 3 दिवसामध्ये देऊ, तर हे त्यांनी बोलणं केलं आहे. तर आता बघूया, त्यांनी जर पाण्याची टंचाई त्यांची दूर नाही केली तर मग आम्ही रस्त्यावर उतरू. परत हाच निर्णय घेणार
की अजून आंदोलन करायचं आहे म्हणून. आणि ज्या काही गोष्टी होत असतील महिलांच्या वक्तव्याबद्दल आणि महिलांवर, मला असं वाटते की असं बोललेलं चांगलं नाही आहे. ह्या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी आहे आणि देशाच्या पूर्णपणे लाडक्या बहिणी आतापर्यंत काम करत आहे, आपल्यासाठी राबतात. तर तुमचं असं काम त्यांना उद्देशून बोलणं आहे. तुमच्या मायबहिणी पण आहेत ना, त्यांना पण बोललं तरी चालेल. पण असं नाही आहे की महिलांनाच बोलावं म्हणून. पण हा विषय गलत आहे. माझं तरी म्हणणं आहे की हां, महिलांचा अपमान केला यानंतर करू नये. त्यांनी, मला असं वाटते की जाहीर माफी मागावी महिलांची, कारण त्या महिलांचं मन दुखावलेलं आहे. मला असं वाटतं त्यांनी खरंच माफी मागावी. न्याय हक्कासाठी अमर महिला त्यांनी त्यांचे मत काय आपण जाणून घेऊ. तुमच्या काय मागण्यात तहसीलदारवर जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही. पाण्यासाठीच मागणी होती सर आमची. 2 दिवसाचं त्याने आम्हाला आश्वासन दिलं होतं. त्याच्यानंतर 15 दिवस गेले, त्याच्यावरून काही करू शकले नाही. त्याच्यानंतर आम्हाला ही भूमिका निभावावी लागली आणि त्यानं शब्दसुद्धा एवढे गलत वापरलेले आहे की आम्ही ते 2 शब्द तुम्हाला सांगूसुद्धा शकत नाही की नेमके ते काय बोललेले आहे. तहसीलदार साहेब बोललेले आहे की मग तुमच्या घरात खाट टाकून झोपलं तर तुम्हाला काय वाटेल. हो, आम्ही पाणी मागायला गेलो होतो त्यांच्या शोभा गिरीधर कासारे. आम्ही फक्त पाणी प्रश्न सोडवा म्हणून सांगायला गेलो होतो सर. त्यांनी झबराच्या विहिरीवर बोलून आम्हाला असं अपमानित बोलणं केले की तुमच्याजवळ येऊन बाजेवर येऊन झोपलो तर पुढं काय होईल, तुम्ही काय करू शकता. पाणी मागणी करता गेलो होतो आम्ही. त्यांनीच बोलवलं होतं. हा, पाण्याचाच होता प्रश्न. पाणी आता 10 दिवसांनी देऊ म्हणून एवढं आश्वासन दिले. आता रस्ते, पाणी, नाल्या याचे सर्वच काही आम्हाला 10 दिवसात देऊ बोलले. नाही दिलं तर परत आम्ही आमरण उपोषणाला बसणार आहोत या ठिकाणी.